नमस्कार. माझं नाव किसन साळुंखे. मी चाणक्य मंडळ मुंबईचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट पाहतोय, आहे ना. आम्ही प्रत्येक वर्षीच म्हणजे अशा वेगवेगळ्या व्हिजिट्स करत असतो. ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच सावरकर स्मारक व्हिजिट करायचं आमचं प्लॅनमध्ये झालं आणि ते आम्हाला वाटते की आम्ही इथून पुढे प्रत्येक वर्षीच हा म्हणजे इव्हेंट आम्ही ऑर्गनाइज करत राहू. खरं तर म्हणजे हे असं आहे, हे म्हणजे मुंबईमध्ये राहून आमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी इव्हन आम्हालाही याची फार कल्पना नव्हती. पण आमच्या जे रिसर्च टीम आहे तिथून आम्हाला सगळं कळालं असं सगळं होतं इथे, आहे ना. दुसरी गोष्ट आत्ताच्या पिढीला सावरकर म्हणजे किती महत्त्वाचे आहेत आणि का महत्त्वाचे आहेत, आहे ना. हे ओव्हरऑल इथून म्हणजे बघितल्यानंतर आपलं हे सगळं इम्पोर्टन्स त्याचं काय आहे हे कळायला मदत होणार आहे. ओव्हरऑल म्हणजे खूपच छान आहे पहिली गोष्ट, आहे ना. म्हणजे आणि आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. ओव्हरऑल म्हणजे स्पेशली जे शाळेमध्ये आहे किंवा यंग जनरेशन आहे, अशा सगळ्यांनीच हे बघावं असं मी सजेस्ट करेन. 100% म्हणजे झालेला आहे तो आणि तो सगळ्यांनीच पाहावा असं मी सजेस्ट करेन असं. नाव साहिल प्रफुल्ल सुर्वे आणि आम्ही चाणक्य मंडळ परिवारमधून आहे. आम्ही दरवर्षी असे व्हिजिट्स घेत असतो, म्हणजे व्हिजिटला जातो. पण सगळ्यात आवडलेली व्हिजिट म्हणजे सावरकर स्मारकची व्हिजिट आहे आणि खूप शिकायला मिळालं. सगळ्यात मस्त तो शो होता आणि त्यात त्यात जे 3D इफेक्ट्स, ग्राफिक्स यूज केले ते काहीतरी नवीन आहे आणि बघण्यासारखं आहे आणि सगळ्यांनी आलं पाहिजे. सावरकरांबद्दल आम्ही लहानपणी म्हणजे असं खूप कॉन्ट्रोव्हर्सीज ऐकली आहेत, पण ते खरे नाही आहेत हे आता आम्हाला समजलं आहे आणि त्यांची एक कविता मला खूप आवडते. म्हणजे त्या कवितेची काही ओळी मला आठवतात. व्यर्थ भार विद्येचा असं काहीतरी होतं त्यात. म्हणजे तुम्ही किती पण बुद्धिवान असा, पण जर देशासाठी ती बुद्धी कामाला नाही येते, तर त्याचा काही फायदा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती पण श्रीमंत असा आणि त्यात सागर प्राण तळमळला याच्यात आहे आणि आईची झोपडी प्यारी असं काहीतरी एक ते वाक्य आहे. ते मला खूप आवडलं आणि मग मी त्यांच्याकडून तेच शिकतो, की आपण किती पण श्रीमंत असू, तरी आपल्याला आई शेवटी आईच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती पण बुद्धिवान असा, जर देशासाठी ती यूज नाही होते तर त्याचा काही फायदा नाही. आता मी सावरकरांबद्दल एक गोष्ट ऐकली होती, की ते रोज व्यायाम करायचे, योग करायचे आणि ते 11 वर्ष अंदमानमध्ये होते आणि काय खाण्याची गोष्ट नाहीये. बाकी म्हणजे कोण पण असते ना मेंटल ट्रॉमा आणि मी असं ऐकलेलं, की सावरकरांच्या त्यांच्या खिडकीसमोर फाशी देताना बघायचं. तर एवढा मोठा आज छोट्या-छोट्या गोष्टीवर आपण असं डिप्रेस होऊन जातो. हे ना ते आता हे फेल्युअर्स आले, आता काय करायचं? पण सावरकरांकडून मग त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं, की आपण रोज व्यायाम केला पाहिजे. रोज योग केला पाहिजे जो त्यांना तिथे कामाला आला आणि त्यांच्या पुढील जीवनामध्ये पण त्यांनी ते हे केलं मग ते शिकण्यासारखं. माझं नाव राधा रासम. मी इथे चाणक्य मंडल परिवारद्वारे आली आहे. मला फार छान वाटला. अ, अ, जे स्पेशल इफेक्ट्स वापरले ते खूप सुंदर आहेत. म्हणजे बघताना पण ते फार इंटरेस्टिंग बनवतात या स्टोरीला. जी जे शब्द वापरले, ज्या प्रकारे डिस्क्राईब केलं ते अगदी तो इव्हेंट डोळ्यासमोर उभा राहतो. कुठेही असं नाही वाटलं की काहीतरी आपण वाचताना ते तेवढं नाही इफेक्टिव्ह होत, पण अशा गोष्टीमुळे ते फार इफेक्टिव्हली आमच्यापर्यंत पोहोचतं आणि असं कोणत्याही सावरकरांच्या पूर्ण आयुष्यातला खूप छान कव्हर केलं आहे. असं कुठेही नाही वाटलं की काहीतरी पॉइंट सोडला आहे किंवा काहीतरी म्हणजे ऑफ ट्रॅक गेलं आहे. असं खूप स्टोरी एकदम फ्लो होत होती अँड द फ्लो वॉज परफेक्ट. सो आय वॉज एनग्रॉस द होल टाईम. मी पूर्ण वेळ माझं लक्ष तिथेच होतं आणि हो, ह्याच्यातून मला सावरकरांबद्दल पण फार कळलं आहे आणि त्यांनी जे बलिदान केलं स्वातंत्र्यासाठी ते नक्कीच आम्हा युवकांसाठी फार जरी भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आजही भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही आहे. आपल्याला ज्या सामाजिक जे आपल्याकडे सोशल इश्यूज आहेत ते आपल्याला बांधून ठेवतात. टेररिझम असून देत, आतंकवाद असून देत, अजूनही कास्ट इश्यूज आहेत, अजूनही महिलांवर अत्याचार केले जातात. हे सगळं इवन त्यावेळीची माणसं जी लढत होती ती फक्त ब्रिटिशांना भारतातून काढायला नव्हे तर ह्या सगळ्या गोष्टींतून पण या सगळ्या गोष्टींना पण भारतातून काढायला करत होते. तर हे सगळं ह्यासाठी प्रेरणा हवी असेल तर ती नक्कीच आपल्या इतिहासात आहे आणि सर्व युवकांनी एस्पेशली हे बघायला पाहिजे इन दिस एरा. नक्कीच आता आपण जे आताबद्दल बोलतो आणि जे सावरकरांची विजन होती हिंदुत्वासाठी ती फार वेगळी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू म्हणजे जो भारताला आपली पुण्यभूमी आणि कर्मभूमी मानतो ते तोच हिंदू आहे. त्यांच्यासाठी असं नव्हतं की आय थिंक
तुम्ही जरी दुसऱ्या धर्माला फॉलो करत असाल तरी जर तुमच्यासाठी भारत ही तुमची कर्मभूमी आणि पितृभूमी असेल तर मग हे तुमचं तर तुम्ही हिंदू कन्सिडर केले जातात. आता खूप आपण आपल्यामध्येच डिवाईड शोधत असतो, त्याच आपापसात भांडणं करत असतो. त्याच्यात देश कुठे जातो, देशाचं डेव्हलपमेंट कुठे जातं, या गोष्टींकडे कोणाचंही लक्ष नसतं. तर अशा सिच्युएशन्समध्ये सावरकरांनी दिलेली विजन ही नक्कीच भारताला अजून डेव्हलपमेंटसाठी मदत करेल. तर त्याच्यासाठी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड ॲज अ वुमन ऑल्सो हिज द idea of Hindutva as given by him is very important.